पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा झाला. आमचे पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यातला हाही एक मुद्दा होता की जी होणारी वृक्षतोड आहे, निसर्गाचा होणारा ऱ्हास आहे, तो आपल्याला कसाच कमीत कमी करता येईल आणि जिकडे जिकडे विद्युत दाहिन्या आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा, यासाठी राजसाहेबांनी जे विचार मांडले अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही फक्त एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. इकडच्या स्थानिक नागरिकांना आम्ही नम्र विनंती करत आहोत की आपण जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा वापर अंत्यसंस्कारासाठी करावा, जेणेकरून या पुढच्या पिढीसाठी झाडं राहतील. झाडे लावा झाडे जगवा देखील असे मुद्दे सांगण्यात येतात. तर मनसेतर्फे देखील असं काही झाडं लावणार आहेत का की ते जंगल वाढवण्यासाठी काय करू शकतात? वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ह्या गोष्टी होतच असतात. मला एकदम आठवत आहे की अगदी म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा एक 20 वर्षा अगोदरपणचा जो वाढदिवस होता, 20 ते 25 वर्ष अगोदरचा, जेव्हा राजसाहेब ठाकरे टाटा पॉवर हाऊस इथे आलेले, हायवेला जी पूर्ण झाडं जी दिसत आहेत ती राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त लावलेली झाडं आहेत, जी आता आपण आज मोठे वृक्ष म्हणून बघतोय मागाठाण्यापासून जे देसाईपर्यंत हायवेला. तर आमच्या राजसाहेबांची जी शिकवण आहेच आणि आम्ही छोटे महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही नेहमीच त्यांच्या दिलेल्या शिकवणीच्या रूपाने ते करत असतो. नुसतं झाडं लावत नाही, आम्ही ती जगवत पण असतो की इतर लोकांसारखं नाही. आम्ही प्रामाणिक महाराष्ट्र सैनिक आहोत. तर आम्ही झाडं जरी लावली तर पूर्ण मोठं होऊन जगवून त्याला पाणी घालून व्यवस्थित जगवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न